मेट्स, तुम्ही जर जॉब स्विच करत असाल तर हा क्वेश्चन नक्कीच पडतो, DSA वर्सेस प्रोजेक्ट, विच वन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर जॉब स्विच. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार ॲक्च्युली आपण कशावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. तर तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल, 3 किंवा 4 वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही तुमचा जॉब स्विच करताय, तर डेफिनेटली प्रोजेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुमचा जो काही रिझ्यूम शॉर्टलिस्ट होणार आहे तो तुमच्या प्रोजेक्टच्या बेसवरच शॉर्टलिस्ट होणार आहे. तर माझं हे एक सांगणार आहे तुम्हाला, जे काही स्किलवर तुम्ही काम केलेलं आहे ॲक्च्युली ते पर्टिक्युलर स्किल्स तुम्हाला तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड करणं गरजेचं आहे. जसं आपलं फुल स्टॅक जावा डेव्हलपरमध्ये कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा JP, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर as microservices, front end as React.js, database SQL, NoSQL both, and definitely cloud as AWS, and tool wise Apache Kafka, Docker, Kubernetes. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिझ्यूममध्ये येणं गरजेचं आहे. टेक स्टॅक आणि इम्पॉर्टंट आता प्रोजेक्ट्स. तर प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला सांगेल, आज जावा हे वर्ल्ड वाईड हाय डिमांडिंग ॲक्च्युली, आणि मोस्टली जावा यूज इन बँकिंग डोमेन, रिटेल कॉमर्स ॲप्लिकेशन, टेलिकॉम, हेल्थकेअर. तर मी तुम्हाला रेकमेंड करेल ॲक्च्युली तुम्ही फिनटेक बँकिंग असे प्रोडक्ट्स ॲड करा, जेणेकरून तुमचा रिझ्यूम इझिली शॉर्टलिस्ट होईल. आणि इम्पॉर्टंट जसं आता आपल्याला सांगायचं झालं की मार्केटमध्ये सध्या रिटेल डोमेन फार चालतं ॲक्च्युली, जसं अमेझॉन, फ्लिपकार्ट आहे, इंडियामध्ये पण नाही काय राईट. डिफरंट तुम्ही पाहू शकता, म्हणजे शॉपिंगचे ॲप्लिकेशन्स आहेत ॲक्च्युली अवेलेबल राईट. ते सुद्धा जावा यूज करतात. त्यामुळे तुम्ही तशा टाईपचे प्रोडक्ट्स ॲड करणं गरजेचं, जसं फिनटेक बँकिंग झालं, रिटेल कॉमर्स झालं, हे टाईपचे तुम्ही प्रोजेक्ट्स किंवा डोमेन तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड करणं गरजेचं आहे. तर आता आपण DSAकडे येऊयात ॲक्च्युली. मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्हाला DSA करायचंच नाही आहे, पण DSA तुम्ही लिमिट लेवलला करा. तुमचा मेन फोकस हा प्रोजेक्ट ओरिएंटेड असला पाहिजे, कारण इंटरव्ह्यूमध्ये तुमचा प्रोजेक्ट स्टार्ट होतच प्रोजेक्ट असणार आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःचं ब्रीफ करायचं आहे तेव्हा तुम्हाला DSA नाही सांगायचं, तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे ॲक्च्युली राईट. त्यामुळे तुम्ही जे काही टेक्स्टॅक यूज केले ते तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आणि डेफिनेटली प्रोडक्ट्समध्ये तुम्ही DSA पण यूज केलेलं असणार आहे. जर DSA मी तुम्हाला सांगायचं झालं की आज जर आपण पाहिलं जावामध्ये जावाचे व्हर्जन्स आहेत आपल्याकडे. जावा 8 जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये फंक्शनल प्रोग्रामिंग इनेबल केलं, स्ट्रीम API आपल्याकडे राईट. त्याच्यामुळे जास्त DSAची गरज पडत नाही ॲक्च्युली. पण तरी तुमच्या लर्निंगसाठी ॲटलिस्ट तुम्हाला बायनरी सर्च, लिनियर सर्च किंवा क्यूब सॉर्ट झालं, बबल सॉर्ट झालं, हिप सॉर्ट, मड सॉर्ट, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि ते कॉलेज कॅम्पसमध्ये पण आपल्या होऊन जातात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि जरी नसतील तर तुम्ही ते 2-3 दिवसामध्ये पण फिनिश करू शकता. तर इम्पॉर्टंट आपलं प्रोजेक्ट आहे राईट. आणि जसं की जावामध्ये जावा 8चे फीचर्स आले आपलं स्ट्रीम API, तर स्ट्रीम API हे ऑलवेज कलेक्शन फ्रेमवर्कवरती वर्कआउट होता. त्यामुळे जावा कलेक्शन तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं कलेक्शन प्रॉपर नसेल तर आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कव्हरअप केलेलं आहे. त्यासाठी मी एक लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे, मोर दॅन 2 hours ॲक्च्युली. तो जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही कलेक्शनचे ऑल आन्सर तुम्ही देऊ शकता. जसं कलेक्शनमध्ये लिस्ट सेट मॅप आहे आपल्याकडे राईट, लाईक लिस्ट आला टू पर्सन ऑफ डेटा, सेट इज युनिकनेस, मॅप इज की व्हॅल्यू पेअर. ते इन डिटेल मी तिथं डिस्क्राईब केलेलं आहे ॲक्च्युली. आणि त्याच्यामध्ये पण कॉन्करंट हॅशमॅप झाला, लिंक्ड हॅशमॅप झालं, लिंक्ड हॅशसेट झाला, ह्या पण गोष्टी आपण कव्हरअप केल्या आहेत. किंवा फेल सेपिटर ते पण आपण कलेक्शनमध्ये कव्हरअप केलेलं आहे. आणि इट्स इनफ ॲक्च्युली DSA साईड. तुम्ही एवढं जरी केलं तर सफिशियंट ॲक्च्युली. आणि मी तुम्हाला सांगेल, आता आपल्या प्लॅटफॉर्मवरती मोस्टली काय होतात, जे कोणी लेड ऑफ एम्प्लॉय आहेत, इन्फोसिस, TCS, विप्रो, L&T, Capgemini, एव्हरीवेअर लाईक लेड ऑफ हॅपनिंग ॲक्च्युली मेट्स नाउ डेज. या कम्स इन टू पिक्चर नाउ डेज. डेफिनेटली देर आर लॉट्स ऑफ सिनियर हॅपनिंग इन दी मार्केट ॲक्च्युली, वर्ल्ड वाईड ॲक्च्युली राईट. येस. तर तुमचा पण लेड ऑफ झाला असेल तर तुम्ही आपला प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता. आणि लेड ऑफ झाली संधी तुमच्यासाठी. जर तुमचं 3-4 लाखाचं पॅकेज असेल ना, तुम्हाला डायरेक्टली मिनिमम 13 LP पॅकेज भेटेल. ॲव्हरेज आपल्याकडे 17-18 LPचं पॅकेज भेटतं ॲक्च्युली. म्हणजे 400% तुम्ही सॅलरी हाईक करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर इम्पॉर्टंट हेच आहे, तुमचं जर लेड ऑफ झालं असेल, तुम्ही सपोर्टमध्ये काम करता, सिक्युलमध्ये काम करताय किंवा BPOमध्ये तुम्ही काम करताय, तुमचा PF फॉर्म सिटिंग त्याच कंपनीचा राहणार आहे. पण या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला आपण अपस्किल करणार आहे विथ रिअल टाईम प्रोजेक्ट्स, रिअल टाईम टेक स्टॅक. आणि आपलं मेन रिझन हे की करिअर आपलं बिल्ड करायचं नाही की डिस्ट्रॉय. त्याच्यामुळे तुम्ही इझिली मूव ऑन होऊ शकता. पण माझं म्हणणं एकच आहे की तुम्हाला जावामध्ये इंटरेस्ट पाहिजे. कारण आपला जो प्लॅटफॉर्म आहे हा फक्त जावासाठी आपण गायडन्स करतो, जे की फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये ॲक्च्युली. आणि जावा हे सिन्स 1995 टिल डेट जावा इज टॉप ऑफ द प्लॅटफॉर्म लाईक प्रोग्रामिंग लँग्वेज, यू कॅन सिम्पली कन्सिडर राईट. येस. आणि जावा ऑलवेज डिमांडिंगमध्ये पण राहणार आहे. तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती मोस्टली वर्किंग प्रोफेशनल्स येतात आणि ते पण डिफरंट कंपन्यांमधून येतात, कॉर्पोरेट्समधनं. म्हणजे डोमेस्टिक क्लायंट्स असतील किंवा इंटरनॅशनल असतील, नॅशनल क्लायंट्स असतील, तिथनं ते कॅन्डिडेट्स असतात. आणि मोस्टली तुम्ही जर पाहिलं झालं तर इंडियन सर्व्हिस बेसचे कॅन्डिडेट्स आपल्याकडे सर्वात जास्त असतात ॲक्च्युली. दॅट दोज आर दी वर्किंग प्रोफेशनल्स. म्हणजे असं नाही म्हणणार की सगळ्यांचंच लेड ऑफ झालेलं आहे, त्यांचं वर्किंग चालू असतं पण सॅलरी कमी असते. त्यांचं एकच म्हणणं असतं की सर आम्हाला सॅलरी वाढवायची ॲक्च्युली, तर आम्ही काय केलं पाहिजे.
तर मी तुम्हाला सांगेन मेन प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करणं गरजेचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये सगळ्या कन्सेप्ट कव्हरअप करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. तर आता आपण जे व्हर्जन वापरतो जावाचं हे जावा 25 आहे आणि स्प्रिंग बूट आपल्याकडे 4 आहे. तर डेफिनेटली आपण ह्या सगळ्या गोष्टी कव्हरअप करतो याच्यामध्ये ॲक्च्युली. ठीक आहे. तर माझं म्हणणं एकच आहे की इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही मूव ऑन करता ॲक्च्युली तर तुम्हाला बेसिक्स टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि जर तुम्ही सपोर्टमधून किंवा नॉन आय टी किंवा नॉन डेव्हलपमेंटमधून तुम्ही येतात आणि तुम्हाला डेव्हलपमेंटमध्ये करिअर करायचं आहे तर नक्कीच बेसिक म्हणजे कोर जॉबपासून स्ट्रक्चर करिक्युलम फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही रँडम यूट्यूबचे व्हिडिओ पाहून नाही शिकू शकत. कारण यूट्यूबचे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहतायत फाईन आहे पण इश्यूला तुम्हाला कोणी सोल्युशन देत नाही आहे. त्याच्यामुळे ऑफलाईन तुम्ही जर जॉईन केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार शिकायला भेटणार ॲक्च्युली. आणि आमच्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे मी तुम्हाला विदिन सेकंड्स मिनिट्समध्ये सोल्युशन्स देणार आहे ॲक्च्युली. राईट. त्याच्यामुळे तुमचं करिअर नक्कीच बेस्ट असणार आहे. आणि जर तुम्ही रँडम व्हिडिओ पाहिलेत आणि प्रोडक्ट्सवर तुम्हाला क्वेश्चन आलेत आणि तुम्ही आन्सर नाही देऊ शकलात किंवा तुम्ही डमी प्रोडक्ट्स ॲड केलेत तर डेफिनेटली रिजेक्शन्स हॅपनिंग देर ॲक्च्युली. त्याच्यामुळे जे काही तुम्ही प्रोडक्ट्स ॲड करतात ॲक्च्युली तर तुमचे रिअल टाईम असणं गरजेचं आहे ज्याच्यावर की तुम्ही काम केलेलं असणं गरजेचं आहे. तर माझं म्हणणं हेच आहे 70% क्वेश्चन कम्स ऑन प्रोजेक्ट जे काही टेक्स्टॅक तुम्ही यूज केलेलं आहे ॲक्च्युली. राईट. अँड ओनली 30% क्वेश्चन्स कम्स ऑन DSA. आणि DSA साईडला तुम्ही थोडं जरी लॉजिक केलं सुडो कोड जरी तुम्ही लिहिला तरी पण तुमचे इंटरव्ह्यू क्रॅक होतील. पण त्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं असणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि प्रोजेक्ट पण तुमचे रिअल टाईम असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू देतात ॲक्च्युली म्हणजे इन फ्रंट ऑफ इंटरव्ह्यूअर तर माझं म्हणणं एकच आहे स्टार्ट विथ लाईक टेक्स्टॅक. तुमचं एज्युकेशन जे काही तुमचं झालं बेसिक तुम्ही इमिडिएटली सांगा की ह्या टेक्स्टॅकवर तुम्ही काम केलेलं आहे. जसं की मी एक्झाम्पल सांगायचं तुम्हाला आय वर्क विथ कोर जावा ॲडव्हान्स जावा स्प्रिंग बूट त्याच्या JP स्प्रिंग सिक्युरिटी architecture as microservices, front end as React.js, database as SQL, NoSQL both. Then SQL side we use Postgres and the NoSQL side MongoDB and DynamoDB as well. And the cloud AWS GCP. And tool wise Apache Kafka use for streaming platform. Containerization we use Docker. And for pod structure we follow the Kubernetes here actually. And log tracing we are using Splunk as well, right? And CI/CD Jenkins you can simply consider there. Like such a tech stack you need to highlight in front of interviewer. Okay. अँड इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल की तुम्ही प्रोजेक्ट जे ॲड करताय तर तुम्ही बिंदास बँकेचे प्रोजेक्ट ॲड करा. आणि ते प्रोजेक्ट तुम्ही जरी काम नसेल केलं तरी पण तुम्ही ॲड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा तुम्ही तुमचा स्विच करताय रोल राईट तेव्हा तुम्ही ते प्रोजेक्ट बनवा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला हेल्प पाहिजे असेल आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती पण आपण प्रोजेक्ट्स ॲड केलेले आहेत. तुम्हाला जर सोर्स कोड पाहिजे तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करा माझी तुम्हाला हेल्प करेल की ते प्रोजेक्ट तुमच्या सिस्टममध्ये येतील. तुम्ही रन पण करू शकता आणि तुम्ही स्मॉल इन्हान्समेंट करू शकता. तर माझं म्हणणं एकच आहे सपोज मी जेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट शेअर करेल राईट तेव्हा अकाउंटमध्ये टाईप असतील लाईक सेविंग अकाउंट करंट अकाउंट डिमॅट अकाउंट. पण जर मी तुम्हाला सांगितलं माझे स्टुडंट अकाउंट ॲड करायचं आहे सॅलरी अकाउंट मला ॲड करायचं आहे तर तुम्ही ते कोड करू शकला पाहिजे. म्हणजे तुम्ही इन्हान्समेंट करणार आहे. जेव्हा तुम्ही पुढच्या कंपनीमध्ये जॉईन होतात तेव्हा तुम्हाला स्क्रॅचपासून द्यायचं नाही आहे. प्रोडक्ट्स ऑलरेडी बनलेले असतात तुम्हाला त्याच्यावरती इन्हान्समेंट करायचं असतं. एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं की तो सपोज आपल्या प्रोडक्ट्समध्ये लोन मॉड्यूल ॲक्च्युली लाईक होम लोन बिझनेस लोन व्हेकल लोन. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला गोल्ड लोनचा फंक्शनलिटी बनवायची किंवा तुम्हाला प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन तुम्हाला बनवता आलं पाहिजे तर ह्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचा फ्लो बेसिक्स टू ॲडव्हान्स जाणं गरजेचं नाही की डायरेक्ट स्प्रिंग बूटवर किंवा मायक्रोसॉफ्टवर तुम्ही जंप मारणं गरजेचं आहे. राईट. येस. आणि जसं क्रेडिट कार्डमध्ये पण डिफरंट टाईप्स ऑफ कार्ड्स अवेलेबल आहे. राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि एकदा की तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या ते पेलीत आले की तुम्ही बिंदास ॲड करू शकता प्रोजेक्ट. म्हणजे तो प्रोजेक्ट तुम्ही स्वतः बनवलेला असणार आहे. राईट. जेणेकरून तुम्ही कॉन्फिडेंटली आन्सर देऊ शकता. तर माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही स्वतः काम करणं गरजेचं आहे आणि त्या बेसवरती तुम्ही तुमच्या रिझ्यूममध्ये ह्या प्रोडक्ट्स ॲड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि डेटा स्ट्रक्चरचं अजून तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर नक्कीच आय विल रिकमेंड की तुम्ही RA असेल स्ट्रिंग असेल हॅशमॅप असेल राईट किंवा लिस्ट मॅप आहे आपल्याकडे ते पण तुम्ही करू शकता किंवा जे सॉर्टिंगचे अल्गोरिदम्स असतील टेक्निक असतील ते पण तुम्ही फॉलो करू शकता. पण कलेक्शन फ्रेमवर्क तुम्ही ऑप्शनला देऊ नका. कलेक्शन फ्रेमवर्क तुम्हाला येणं गरजेचं आहे. लिस्ट सेट मॅप त्याच्या आतमध्ये लिस्टमध्ये 2 क्लासेस अरे लिस्ट लिंक लिस्ट सेट हॅसेट ट्री सेट मॅप हॅशमॅप ट्री मॅप हे तुम्हाला येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि ते पण तुम्हाला जावा 8 फीचरसोबत काम करता येणं गरजेचं जसं स्ट्रीम API वगैरे झालं. आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण जावा 17 पण घेतो जावा 25 पण घेतो त्यामुळे तुमची इझिली इंटरव्ह्यू क्रॅक होतात. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 400% सॅलरी हाईक भेटणार आहे. आता रिसेंट एक्झाम्पल सांगतो माझ्याकडे टेक महिंद्रामधनं माझ्याकडे 7 कॅन्डिडेट्स आले होते. अँड सम ऑफ वन मोर कंपनी फ्रॉम पुणे बेस्ड दे आर वर्किंग विथ C++. ते आपल्या प्लॅटफॉर्मवर आले होते. तर आज त्यांचं पॅकेज 17 ते 18 लाखाचं झालेलं आहे. त्यांचं पॅकेज होतं 4 ते 5 लाखाचं ॲक्च्युली. म्हणजे त्यांना 400% सॅलरी हाईक भेटलं का
कारण त्यांनी ज्यावरती कामच केलेलं नव्हतं, पण इथे आल्यावर त्यांना रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम करायला चान्स भेटलं. त्यांनी रिअल टाईम टेक्स्टना शिकायला भेटलं, त्यामुळे त्यांचा ग्रोथ एवढं झालं. तर नेक्स्ट तुमचा पण असाच ग्रोथ होईल. आणि मी स्वतः असणार आहे तुम्हाला गायडन्स करायला. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगायचं झालं, तुम्हाला जॉब लेप नाही करायचा. जॉब करत करत तुम्हाला आपला प्लॅटफॉर्म जॉईन करायचा आहे आणि त्या बेसवर तुमचं प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आपण करणार आहे. आणि इम्पॉर्टंट सांगायचं झालं, कम्युनिकेशन तुमचं असतं. जर तुम्ही सपोर्टमध्ये काम करतायत, याचा अर्थ तुम्ही समहाऊ अजाईल फॉलो करतात किंवा क्लायंट्स मीटिंग असतात, ॲटलिस्ट तुम्हाला मॅनेजर नावाची चीज माहिती असते कंपनीमध्ये, राईट. त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवरती काय करायचं, आपल्याला अपस्किलिंग करायचं आहे, प्रोजेक्ट बनवायचे, टेक्स्टॅक आपल्याला शिकायचं आहे आणि त्या बेसवरती आपल्याला पुढे जॉब भेटणार आहे. आणि जेव्हा तुम्ही जॉबला अप्लाय करतायत आणि तुमचं करंट पॅकेज जर तुमचं 4 ते 5 लाखाचं आहे, आय एम गिव्हिंग यू गॅरंटी मिनिमम युअर पॅकेज यू विल गेट दी पॅकेज ॲटलीस्ट 13 LPA. पण जर तुम्ही चांगलं ग्रास्पिंग असाल, तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल, निगोसिएशन स्किल जर तुमच्याकडे चांगलं असेल, तर 17-18 LPA पॅकेज तुम्हाला फिक्स असणार आहे. त्याच्यामुळे अजून पण टाईम गेलेला नाही आहे. जर तुम्ही सपोर्टमध्ये काम करतात किंवा तुमचं लेड ऑफ झालं असेल, तर नक्कीच तुम्ही आपला फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्म जॉईन करा. आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण लेड ऑफ एम्प्लॉईज आणि वर्किंग प्रोफेशनसाठी स्पेशल बॅचेस आपण रन करत आहोत आणि जे असणार आहे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. Then mates, why you are waiting? You can join us and start your career in full stack Java development.